ती म्हणजे आत्ताची मोठी बातमी काँग्रेसच्या गोटातून। मुंबईच्या काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या सकाळपासून नॉट रिचेबल आहे। त्यामुळे आज होणारी काँग्रेसची मुंबईतली बैठक रद्द झालेली आहे। सकाळपासून वर्षा गायकवाड या कोर समितीच्या नेत्यांचे फोन सुद्धा उचलत नाही आहेत आणि त्यामुळे नेते आणि कार्यकर्ते हे संभ्रमात सापडलेले आहेत। त्यांच्या नॉट रिचेबल होण्याची राजकीय वर्तुळामध्ये मात्र जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण बघतोय की वर्षा गायकवाड नॉट रिचेबल आहेत, नेमकं काय कारण? आपण पाहत आहोत की महाविकास आघाडीच्या एकूणच सर्व मित्र पक्षांनी काल गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपापल्या लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या खरं तर जाहीर केल्या होत्या। त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा आलेल्या आहेत हे एकूणच जाहीर करण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये मुंबई काँग्रेसला आपण बघतो की जशा पद्धतीने जागा दिलेल्या आहेत, म्हणजे काँग्रेसच्या वाट्याला मुंबईच्या 2 जागा आलेल्या आहेत आणि याचवरून आता वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा कालपासून खरं तर सुरू झाली होती। याच्यामध्ये आपण पाहिलं तर काँग्रेसला ज्या 2 जागा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये खरं तर वर्षा गायकवाड यांना दक्षिण मध्य मुंबई या ठिकाणची जागा हवी होती। त्या ठिकाणाहून स्वतः लढण्यासाठी ते इच्छुक असल्याचं सुद्धा म्हटलं जात होतं। मात्र ही जी जागा आहे ती शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला गेलेली आहे आणि त्याच्यामुळे वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा खरं तर कालपासून रंगत आहे। आज मुंबईमध्ये मुंबईच्या काँग्रेस कमिटीची खरं तर बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र सकाळपासूनच वर्षा गायकवाड कोणत्याही कार्यकर्त्याचे किंवा कोणत्याही सदस्यांचे फोन घेत नाहीत आणि त्याच्यामुळे वर्षा गायकवाड यांची नाराजी वाढल्याचं कळतं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कुणाचेही फोन घेत नसल्याने वर्षा गायकवाड नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झालेली आहे। नक्कीच एकूणच वर्षा गायकवाड हे नाराज असल्याचं बघायला मिळतंय। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।